गणेशोत्सव म्हटलं की मोदक आलंच, पण यंदा बाप्पाला देऊया थोडं हटके गोडधोड. पारंपरिक मोदकाचा गोडवा आणि ओरिओ बिस्किटचा मॉडर्न फ्लेवर एकत्र आला की तयार होते एकदम स्पेशल डिश. ओरिओ मोदक झटपट होणारा, मुलांचा फेवरेट आणि सगळ्यांना आवडणारा हा मोदक नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. गणेश चतुर्थी विशेष आज आपण पाहणार आहोत मोदकाचा चौथा प्रकार. सणसूद म्हटलं की काहीतरी घरामध्ये गोड पाहिजेच, तर आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किटचं मोदक. तर ओरिओ बिस्किटचं मोदक बनवण्यासाठी इथे मी ओरिओ बिस्किटचे 6 पॉकेट घेतलेले आहेत. हे 6 पॉकेट आता आपण खोलून घेऊया. इथे ओरिओचे 6 पॉकेट फोडून घेतलेले आहेत. इथे फोडून घेतलेल्या या बिस्किटांची आपण क्रीम काढून घ्यायची. तर बिस्किट खोलून घ्यायचं, वर लावलेली ही क्रीम काढून घ्यायची आहे. तर चाकूच्या साहाय्याने ही क्रीम काढून घ्यायची. तर याच प्रकारे आपण सर्व बिस्किटांची क्रीम काढून घेऊया. क्रीम काढून झालेली आहे. इथे आपली क्रीम काढलेली सर्व बिस्किट घेतलेली आहेत. आता ही मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक पावडर करून घेऊया. इथे आपली ओरिओ बिस्किटांची पावडर बनवून झालेली आहे. एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे. इथे सर्व बिस्किटांची पावडर बनवून घेतलेली आहे. तर ही घेतलेली पावडर आता आपण मळून घेणार आहोत. मळण्यासाठी इथे मी या 200 ग्रॅमच्या मेजरमेंट कपामध्ये 50 ग्रॅम इतकं दूध घेतलेलं आहे. पावडर मळेपर्यंत दूध आपल्याला किती लागते ते पाहूयाच. तर याच्यातलं थोडं थोडं दूध टाकून पावडर मळून घेऊया आणि याचा एक छान डो तयार करून घ्यायचा. तर अर्ध दूध टाकून घेतलेलं आहे, अर्ध साईडला ठेवलंय. आता याचा छान डो तयार करून घेऊया मळून. तर आणखी आपल्याला दूध लागणार आहे, थोडंसं टाकून घेतलंय. येथे बघू शकता ओरिओ बिस्किटांचा डो मळून तयार झालेला आहे. हा डो मळेपर्यंत आपल्याला टोटल 40 ते 45 ml इतकं दूध लागलेलं आहे. तर हा मळलेला डो आता साईडला ठेवूया. तर ओरिओ बिस्किट मधली काढलेली क्रीम एका बाउल मध्ये काढून घेतलेली आहे सर्व. तर याच्यामध्ये टाकूया डेसिकेट कोकोनट. तर इथे मी एक छोटी वाटी डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे, टाकून घ्यायचं. जर तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट आवडत असतील तर ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊ शकता. तर इथे मी काजू आणि बदाम कापून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे. तर तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट टाकून घ्या. त्याचबरोबर पाव चमचा वेलची पूड. तर वेलची पूड सारणामध्ये टाकल्यामुळे सारण चवीला छान लागतं आणि मोदकही चवीला छान होतात. आता आपण हे सर्व एकत्रित मिक्स करून मळून घ्यायचं. मोदकासाठी लागणारं सारण ही मिक्स करून तयार झालेलं आहे. मोदकासाठी लागणारं सारण आणि मोदकाचा डो तयार झालेला आहे. तर आता आपण मोदक बनवून घेऊया. तर मोदक बनवण्यासाठी इथे मी एक मोदकाचा छोटा साचा घेतलेला आहे. तर आता आपण साचा खोलून याच्यामध्ये मोदकाचं बॅटर भरून घ्यायचं. तर सुरुवातीला या साच्याला तेल किंवा आतून तूप लावून घ्यायचं. तर इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. थोडासा गोळा तोडून घ्यायचा या बॅटर मधला. थोडासा लांब असा करून घ्यायचा आणि या साच्यामध्ये टाकून घ्यायचा. तर हा गोळा घेतलेला साच्यामध्ये आतून पूर्ण असा गोल असा पसरून घ्यायचा. तर इथे बघू शकता मोदकाचं बॅटर साच्यावर पसरून घेतलेला आहे. तर आतून आपला मोदकाचा शेप तयार झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण तयार केलेलं मोदकाचं सारण भरून घ्यायचं आहे. छोटासा गोळा करून घ्यायचा, आतमध्ये टाकायचा. आता वरून हा मोदक बंद करून घ्यायचा. एक्स्ट्राचं झालेलं बॅटर काढून टाकायचं. बंद करायचा व्यवस्थित.
तर बघू शकता इथे आपला व्यवस्थित असा साचा बंद करून घेतलेला आहे। आता आपण खोलून मोदक बाहेर काढून घेऊया। मोदक तयार झाल्यानंतर साचा खोलून घ्यायचा आणि साच्याच्या बाहेर मोदक काढून घ्यायचा। तर बघू शकता इथे किती छान मोदक तयार झालेला आहे। किती सुरेख असा मोदक आपला तयार झालेला आहे बनवून। याच प्रकारे सर्व आपण मोदक बनवून घेऊया। चला इथे आपला दुसराही मोदक बनवून तयार झालेला आहे। साच्याच्या बाहेर काढून घेऊया। तर बघू शकता किती सुंदर हाही मोदक तयार झालेला आहे। याच प्रकारे आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया। येथे बघू शकता ओरिओ बिस्किटांचा मोदकाचा चौथा प्रकार तयार झालेला आहे। बनवून घेतलेल्या या मोदकापैकी एक मोदक मी तुम्हाला इथे कट करून ही दाखवणार आहे। तर आता आपण कट करूया। तर बघू शकता किती छान तयार झालेला आहे। या मोदकाची स्टफिंग अगदी भरगच्च भरून मोदक तयार केलेला आहे। तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।